पथारी लावण्यावरून झालेल्या वादात दोन पथारी व्यावसायिकांचा खून करण्यात आला। पथारी लावण्यावरून झालेल्या वादात पिता पुत्रांनी तिघांवर सपासप वार करत दोघांचा खून केला तर अन्य एकाला जखमी केले। जखमीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हल्ल्यानंतर गंभीर जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्या ठिकाणी उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला। बाजीराव रस्त्यावर विश्रामबाग वाड्याच्या पोस्ट कार्यालय असलेल्या कोपऱ्यावर भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती। सचिन मारुती कुडले आणि सागर संभाजी लहरे असे या घटनेत खून झालेल्या दोघांची नावे आहेत। कुडले याचा नातेवाईक कैलास सुनील चव्हाण हा किरकोळ जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या तिघांवर हल्ला केल्याप्रकरणी दत्तात्रय रामचंद्र तांबडे आणि त्याचा मुलगा सागर या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी जागेवरच अटक केली। दत्तात्रय तांबडे हा गेल्या महिन्यात पालखी सोहळ्याबरोबर वारीला गेला होता, त्यामुळे तो बसत असलेली जागा रिकामी होती। त्या जागेवर सचिन कुडले याने आपल्याकडील विक्रीच्या वस्तू मांडून व्यवसाय सुरू केला। आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या तांबडे याने काही दिवसांपूर्वी परत आल्यानंतर आपली जागा रिकामी कर असे कुडले याला सांगितले। त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली। तो वाद वाढत जाऊन रोज त्यांच्यात वाद होऊ लागले। त्यानंतर पुन्हा याच कारणावरून सचिन कुडले आणि तांबडे यांच्यात भांडणे झाली। त्यानंतर तांबडे आणि त्याच्या मुलाने थेट कुडले याच्यावर चाकूनेच हल्ला चढवला। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या कुडले याचा नातेवाईक चव्हाण यालाही या दोघांनी भोसकले। जवळच असलेला सागर लहरे हा पथारी व्यावसायिक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागताच त्यांनी त्याच्यावरही हल्ला केला। त्यात तो गंभीर जखमी झाला। त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन संकुडे यांनी सांगितले। बाजीराव रोडवर विश्रामबाग वाड्याच्या कॉर्नरला एक घटना घडलेली आहे, जिच्यामध्ये पथारीवाल्यांच्या भांडणातून एका पथारीवाल्याचा मृत्यू झालेला आहे। दत्तात्रय रामचंद्र कांबळे आणि त्याचा मुलगा सागर दत्तात्रय कांबळे हे त्या ठिकाणी स्टॉल लावायचे, पथारी लावायचे। हा दत्तात्रय कांबळे वारीसाठी गेला होता, त्यामुळे त्याचा स्टॉल तो लावत नव्हता। तो वारीवरून वापस आल्यावर त्यांनी ज्या ठिकाणी तो पूर्वी बसत होता पथारी घेऊन त्या ठिकाणी तो बसा लागला, तर त्याला तिथे ऑलरेडी बसलेल्या लोकांनी त्याला विरोध केला। त्यावरून या पथारीवाल्यांमध्ये भांडण झालं। त्यामध्ये सचिन मारुती कुंडले राहणार गुरुवारपेठ याला या दत्तात्रय कांबळे आणि त्याचा मुलगा सागर कांबळे यांनी चाकूनी भोसकलं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे। हॉस्पिटलमध्ये, ससून हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचा हा जो मयत आहे सचिन कुडले याचा नातेवाईक आहे कैलास चव्हाण, हा पण याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। त्याला पण ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे। आणि त्यांच्या बाजूला बसणारा अजून एक तिसरा पथारीवाला तोही जखमी झालेला आहे, त्याला सूर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे। जे चाकूने भुसकाभुसकी करणारे दत्तात्रय कांबळे आणि त्याचा मुलगा सागर कांबळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केलेला आहे। असं पथारीवाल्यांच्या भांडणामधून ही घटना घडलेली आहे।